राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. मुंबईत 2 दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसाला उसंत. गुरुद्वारा बोर्ड बैठक 22 व 23 जूनला. सोमवारी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड. मंगळवारी अर्थसंकल्प. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी आधी शहरातील खड्डे बुजवावेत. महानगरपालिका विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर. भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 6 जुलै रोजी बैठक. किनवटमध्ये शिवसेनेचा सुवर्ण महोत्सव साजरा. विकास गतीसाठी सुशासन महत्वाचेच. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा. आता बातमीपत्र विस्ताराने. 2 दिवस मुंबईला झोडपणाऱ्या पावसाने अखेर रात्रभर काहीशी उसंत घेतली आहे. दिवसभर मुसळधार कोसळणारा पाऊस संध्याकाळी 6 नंतर काहीसा कमी होत गेला. यामुळे अवघा मुंबईभर तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाला. पश्चिम, मध्य तसेच हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूकही पूर्वपदावर आली आहे. रेल्वे ट्रॅकवर साचलेलं पाणीही कमी झाल्याने लोकल वाहतूक सुरू झाली आहे. शुक्रवारी पूर्णपणे ठप्प असलेली मध्य रेल्वे अखेर सुरू झाली आहे. सीएसटी वरून सुटणारी पहिली लोकल कसाऱ्याकडे रवाना झाली आहे, तर हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरचा लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवारी दिवसभर तिन्ही मार्गावरच्या लोकल सेवा पूर्णपणे ठप्प होत्या. पण पावसानं विश्रांती घेतल्याने रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्याचा हळूहळू निचरा होत आहे. अंधेरी, बांद्रा, दादर, कुर्ला यासारख्या सखल भागात साचलेलं पाणी हळूहळू कमी झालं आहे. गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड संस्थेची बैठक येत्या 22 आणि 23 तारखेला नांदेड येथील SGPC भवनात आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक होणार की नाही, किती सदस्य हजेरी लावणार, स्थानिक सदस्य काय भूमिका घेणार याबद्दलची उत्सुकता सध्या नांदेड येथील शीख समाजात आहे. गुरुद्वारा बोर्डाची यापूर्वीची बैठक 16 एप्रिल रोजी रद्द झाली होती आणि बैठकीवरून गुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष सरदार तारा सिंग आणि स्थानिक सदस्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर सचखंड हजुरी खालसा दिवाण संस्थेच्या 4 सदस्यांचा समावेश बोर्डात झाला आणि सरदार तारासिंग यांच्याकडे बैठकीसाठी आवश्यक असलेली कोरम संख्या उपलब्ध झाली आहे. गेल्या बैठकीत कोरम पूर्ण होत नसल्याने ही बैठक रद्द झाल्याचा दावा तारासिंग यांनी केला होता. तर असंतुष्ट सदस्यांनी ही बैठक होऊ नये म्हणून स्वतः तारासिंग यांनीच प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे 22 व 23 रोजी होणाऱ्या बैठकीविषयी उत्सुकता आहे. या बैठकीला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे सदस्य बैठकीत उपस्थित राहतील की नाही याविषयी चर्चा सुरू आहे. निवडून आलेल्या स्थानिक सदस्यांमधून 2 सदस्य तारासिंग यांच्या विरोधात पावित्रा घेऊन आहेत. नियुक्त सदस्यांपैकी अधिकतर सदस्य तारासिंग यांच्या गटातील आहेत. दुसरीकडे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे 4 सदस्य आणि निवडून आलेले सदस्य एकत्र झाल्यास तारासिंग यांच्या समोरील समस्या वाढू शकतात. 22 जून रोजी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. त्यात सचिव, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती आणि व्यवस्थापन समितीच्या 3 सदस्यांची निवड होणार आहे. 23 जून रोजी गुरुद्वारा बोर्डाचा 2015 ते 2016 चा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. नांदेड शहरामध्ये पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात गटार साचले असून अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील बहुतांश रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहतूक जीवघेणी ठरली आहे. याबाबत महापालिकेचे विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून नांदेडकरांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी आयुक्तांनी आधी शहरातील खड्डे बुजवावेत असे म्हटले आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून शहरासह जिल्ह्याभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड शहरातील सिडको, हडको, जुना नांदेड, तरोडा, खुर्द, कौठा, असरजन, सांगवी यासह शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यास त्रास होत असून त्यामुळे शाळकरी मुलांना जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर शहरातील बहुतांश भागात विद्युत दिवे बंद असल्यामुळे चोऱ्या आणि विनयभंगाचे प्रकार वाढले आहेत.
याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर यांनी केला असून नांदेडकरांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविणाऱ्या महापौर आणि आयुक्तांनी खड्डे बुजवावेत अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। आज बालाजी कल्याणकर शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सोमवार दिनांक 6 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती समोर जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी अथवा राज्य शासनाचे भाग असलेल्या इतर कोणत्याही कार्यालयामध्ये चालू असलेल्या अथवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काहीही तक्रार असल्यास अथवा एखाद्या कार्यालयामध्ये चालू असलेल्या भ्रष्ट कारभाराची आपणास माहिती असल्यास लेखी स्वरूपात तक्रार सादर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांच्या वतीने करण्यात आली आहे। सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे की सोमवार दिनांक 6 जुलै रोजी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपले निवेदन लेखी स्वरूपात सादर करण्यासाठी उपस्थित राहावे। सदर निवेदन अध्यक्ष जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नांदेड या नावाने लिखित स्वरूपात प्रत्यक्ष व आपल्याकडे काही सबळ पुरावे असल्यास 2 प्रती त्यासहित सादर कराव्यात। या बैठकीसाठी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनांची तातडीने दखल घेऊन शासनाच्या नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्या अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे आवाहन जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे करण्यात आले आहे। मराठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या शिवसेना पक्षाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त किनवट येथे शिवसेनेचे तालुका प्रमुख राम पाटील कोरडे व शहर प्रमुख संतोष एलचलवार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक येथे शेकडो शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला। 19 जून रोजी शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यासाठी किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शेकडो शिवसैनिक जमा झाले होते। उपजिल्हा प्रमुख करपुडे व तालुका प्रमुख राम पाटील कोरडे यांच्या हस्ते प्रारंभी ध्वजारोहण झाले। जय भवानी, जय शिवानी, बाळासाहेब ठाकरे अमर रहे, उद्धव ठाकरे जिंदाबाद अनेक घोषणा देत उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख करपुडे पाटील, तालुका संघटक शरद जयस्वाल, युवा सेनेचे प्रशांत कोरडे, प्रमोद केंद्रे, शैलो बेलसरवार, सतीश बंडेवार, संतोष तक्कलवार आदी पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले। विकासाला पूर्वपदावर आणावयाचे झाल्यास योग्य सुशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असे आग्रही प्रतिपादन टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी गुरुवारी केली आहे। इंडियन मर्चंट्स चेंबरच्या 107व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित सुशासनातून विकास या परिसंवादात ते बोलत होते। योग्य धोरणे, नेमके नियम याद्वारे अधिक पारदर्शकतेने कारभार चालवला जाऊ शकतो असेही ते म्हणाले। चेंबरचे मावळते अध्यक्ष प्रबोध ठक्कर, खासदार तरुण विजय, ONGCचे अध्यक्ष DK सराफ व सन फार्माचे कार्यकारी संचालक सुधीर वालिया आदी परिसंवादात सहभागी झाले। एम्बिट होर्डिंगचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वाधवा यांनी याचे सूत्रसंचालन केले। टाटा म्हणाले की सुशासनाची अंमलबजावणी टाटा समूहात गेल्या अनेक वर्षापासून होत आहे, मात्र त्यासाठीचे नियम ज्येष्ठ अधिकाऱ्यांसाठी निराळे व अन्यासाठी वेगळे असे असता कामा नये। उलट सुशासनामुळे कंपन्यांच्या कारभारात समानता व पारदर्शकता येते। सुशासनाच्या गुणवत्तेवर भर देताना टाटा यांनी गुणवत्तेबरोबर त्याची अंमलबजावणी यातून ते कितपत प्रभावी ठरेल हे अवलंबून असल्याचे नमूद केले। सुशासनासाठी योग्य धोरणे, नेमके नियम याचबरोबर त्या संदर्भाने
सक्तीऐवजी स्वयंस्फूर्तता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. रमजानच्या मुहूर्तावर पाकिस्तान करणार भारतीय मच्छीमार कैद्यांची सुटका. सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामिनासाठी द्यावे लागणार 10,000 करोड रुपये. मीरपूर वनडेत बांगलादेशचा मुस्ताफिजुर रहमानला धक्का मारल्याप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर दंडात्मक कारवाई. मुंबईत पुढचे 24 तास मुसळधार पावसाचे हवामान खात्याचा इशारा. समाजात चांगले काम करणाऱ्यांचा आदर केला पाहिजे, कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर. नांदेड शहरातील नवामोंडा भागात बनावट बियाणांवर स्टिकर लावून विक्री. अभिनेत्री निशिगंधा वाड आज मुखेडात. निधन वार्ता साहेबराव भगत संगू राठोड. आजचे वाढदिवस आलिम शेख, डीबी पाटील, गणेश ढवळे, विजयकुमार लाडानी, सतीश हरसुळे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचे सुविचार. काही वेळा जास्त विचार न करता घेतलेला निर्णय चांगला असतो. शिवराज लेडंगे, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. मुंबईत 2 दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसाला उसंत. गुरुद्वारा बोर्ड बैठक 22 व 23 जूनला. सोमवारी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड. मंगळवारी अर्थसंकल्प. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी आधी शहरातील खड्डे बुजवावेत. महानगरपालिका विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर. भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 6 जुलै रोजी बैठक. किनवटमध्ये शिवसेनेचा सुवर्ण महोत्सव साजरा. विकास गतीसाठी सुशासन महत्वाचेच. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.